सरकार बाजूला आवाज आहे ना त्यांना दिसून द्या. लय अवघड आहेत भाऊ मागच्या माणसं. नेट बंदच होणार नाही इतके लोक असल्यावर. काय झालं? हा थांबा थोडं थांबा. आणि मी कशाला आलोय? दोनही मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांना विनंती या चंपावती नगरीतून इथं 1-1 वर्षाचे लेकरं सुद्धा मांडीवर घेऊन माता मावल्या बसल्यात. इथं 70 ते 90 वर्षाचे आजोबा आणि आजी सुद्धा बसली. आमची सगळ्यांची योजना एकच आहे, मराठ्यांच्या लेकराला आता आरक्षण मिळवून द्यायचं, त्याशिवाय मागं हटायचं नाही. सरकारने शहाणपणाची भूमिका घ्या. त्या व्यक्तीचं ऐकून जर तुम्ही मराठ्यावर अन्याय केला तर तुम्हाला जळ जाईल. त्याचं ऐकू नका. असा उद्देश दिसायला लागलाय. देशातले जेवढे राज्य त्या राज्यातली मोठी जात संपवण्याचा तुम्ही घाट घातला असा अंदाज दिसायला लागलाय. पण शेवटी एकदा जर मोठा सगळा समुदाय खवळला, शांततेत काय होईना तुमचा सुपडा साफ झाला म्हणून समजा. तुमचा राजकीय सगळ्या अस्तित्वाचा सुपडा साफ होईल. माझ्या मराठ्यांना तळपू नका. नवीन पद्धत राबवू नका. तुम्ही एकदा प्रयोग केलाय, तुम्हाला आतापर्यंत तुम्ही केलेल्या अंतर्गतातल्या प्रयोगाचं भोगावं लागलंय. आता सावध व्हा. काय कोपऱ्यातल्या करोडोच्या संख्येनं मराठा समाज एकत्र आलाय आणि हलायला सुद्धा तयार नाही. तुम्ही सामंजस्यानं ठरल्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण द्या.